एका सकाळी नाश्त्याच्या वेळी शारदा काकूंनी अचानक सांगितलं, आजपासून एक नियम. मुलाने विचारलं, काय गं? हेच रे, मला कोणत्याही कामासाठी हाक काही मारायची नाही तुम्ही कुणी. सून हसली, का हो आई, असं का? सहज ग, बघूया किती कामं तुम्हाला स्वतः करता येतात. सगळ्यांना गंमतच वाटली. नातू तर म्हणाला, आजी संपावर गेली. सगळे हसले, शारदा काकूही. पण त्यांच्या मनात वेगळंच चालू होतं. कारण शारदा काकू तशा नव्हत्याच. त्यांची एक अशी ओळख होती. एक वेळ घरातलं घड्याळ बंद पडलं तरी चालेल, पण शारदा काकू थांबल्या तर नाही चालणार. कोणाला काय आवडतं, कोणाची गोळी किती वाजता असते, नातवाची वही कुठं ठेवली आहे, मुलाचा रुमाल कुठं ठेवलाय, इथपासनं ते अगदी सुनेचा उपवास कधी असतो, तिची भिशी पार्टी मैत्रिणींची कधी असते, काकांची पेन्शनर क्लबची मीटिंग कधी असते, त्यांच्या मित्रांना काय आवडतं, हे सगळं त्यांना माहीत होतं. आणि खरं सांगायचं तर त्यांनाही हे मनापासून आवडायचं. वर्षानुवर्ष त्या सगळ्यांसाठी जगल्या. आणि घरातलेही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचे. मुलगा दिवसातून 2दा विचारायचा, आई थकली नाहीस ना, ठीक आहेस ना? सून म्हणायची, आई तुम्ही नसतात तर माझं काही खरं नव्हतं. घर ऑफिस हे सगळं मी कसं मॅनेज केलं असतं. आणि नातू तर आजीशिवाय झोपायचाच नाही, रोज रात्री आजीच पाहिजे त्याला. आणि मंडळी, नकळत ह्यातूनच एक छोटंसं बी मनात पडलं. खूप छोटं, धोकादायक नाही, फक्त एक विचार, माझ्याशिवाय ह्यांचं काही चालणार नाही. मी नसेन तर ह्यांचं काही खरं नाही. आधी तो विचार शारदा काकूंना गोड वाटला, नंतर आवडायला लागला. आणि मग एक दिवस शारदा काकूंनी मनात ठरवलं, बघूया खरंच किती चालतं ते माझ्याशिवाय. पहिला दिवस नातू सकाळी सकाळी ओरडला, आजी माझी बाटली कुठे पाण्याची शाळेची. शारदा काकूंचं हृदय धडधडलं. आता सवयीने त्या उठणार, पण तेवढ्यात मनात आवाज आला, नाही आपलं नाही ठरलंय. सून आतून म्हणाली मुलाला, अरे ही काय इथे ठेवलीये. काम झालं. काकूंना थोडंसं विचित्र वाटलं, पण मन लगेच म्हणालं, अगं शारदा पहिलाच दिवस आहे, त्यांना नाही जमणार आहे त्यांचं काही करायला. दुसरा दिवस उगवला. मुलगा ऑफिसला निघाला. नेहमीप्रमाणे तो म्हणाला नाही, आई अगं माझा रुमाल कुठे आहे आणि माझं पाकिट. पण हे न म्हणताच तो स्वतः शोधून निघून गेला. आणि जाताना म्हणतो कसा, आई छान आहे हा नियम, मला आवडला. छान छान म्हणला हा. शारदा काकूंना ते शब्द जरा टोचलेच बर का. ठीक आहे. तिसरा दिवस उगवला. नातू स्वतः दप्तर भरत होता. सून स्वतः काम करत होती. मुलगा स्वतः चहा बनवत होता. आणि हे तर काय, झाडांना पाणी घाल, पूजा कर, अगदी सगळी कामं स्वतःच्याच पेपरच्या घड्या बिड्या करून ठेव, अगदी सगळी कामं चोख करत होते हे. आणि घरात काहीच बिघडलं नव्हतं. अरे उलट सगळे आनंदात होते. आता शारदा काकूंच्या मनात हलकासा राग सुरू झाला. इतकी वर्ष मी एवढं सगळं केलं आणि एवढ्या पटकन माझी सवय सुटली या सगळ्यांना. त्या संध्याकाळी देवापुढे बसल्या. पण पहिल्यांदाच नामात मन काही लागत नव्हतं. हातात जपमाळ चालू होती. पण मन घरातच, घरातल्या मंडळीत. अचानक त्यांना स्वतःचाच राग आला. हे मला इतकं का लागलंय? मी तर स्वतःच नियम केला होता. मग दुखतंय नेमकं कोणाला? अडचण काय झाली? आणि त्या क्षणी त्यांच्या मनात चमकलं, अरे माझा प्रयोग, माझाच प्रयोग फसलाय. विचार करत करत कशाबशा झोपल्या. झोप तर नाहीच लागली. दुसऱ्या दिवशी थेट स्वामींच्या मठात गेल्या. दुसरं कोण आहेच कोण जायला, आपले स्वामीच तर आहेत. आणि तिथे गेल्यावर त्या गोंधळल्याच.
आज स्वामी नेहमीसारखे नव्हते ना. ते एका छोट्या मुलाबरोबर जमिनीवर रेषा काढत बसले होते. एक सरळ, एक वाकडी, एक गोल. मुलगा हात फिरवून पुसत होता. स्वामी पुन्हा काढत होते. हा मुलगा पुन्हा पुसत होता. स्वामी पुन्हा काढत होते. हेच चाललं होतं दोघांचं. शारदा काकूंनी बघितलं, मग गेल्या आणि काकूंनी स्वामींना नमस्कार केला. स्वामी म्हणाले, ए शारदे, ये इकडे, ये सरळ रेषा काढ, सरळ अशा. त्यांनी रेष काढली. मुलाने लगेच त्या रेषेवरनं हात फिरवला. रेषा गायब. काकू चिडल्या. अरे, स्वामी म्हणाले, पुन्हा काढ शारदे. त्यांनी अजून एक रेष काढली. दुसऱ्यांदा मुलाने ती पण पुसली. तिसऱ्यांदा काढली. मुलाने ती पण पुसली. शारदा काकू वैतागल्या. अरे काय रे कार्ट्या, हे काय चाललंय? स्वामींनी वर बघितलं आणि अगदी सहज विचारलं, शारदे, राग आला का ग तुला? नाही तर काय स्वामी, हा सारख्या रेषा पुसतोय, तुम्ही सांगताय काढ, मी काढते, हा पुसतोय. मग राग येणार ना, कारण मी मेहनत घेतली होती आणि त्याने ती पुसली. स्वामी हळूच हसले. म्हणजे इतकी वर्ष प्रेमाने केलं आणि आता अचानक लोक स्वतः करू लागले. मग शारदे, आतही असंच काहीतरी पुसल्यासारखं वाटतंय का ग तुला? शारदा काकू थिजल्याच. कारण हे वाक्य थेट सरळ छातीत जाऊ लागलं. मग स्वामींनी त्या मुलाला विचारलं, ए तू रेषा का पुसलीस? मुलगा म्हणाला, कारण मला स्वतः काढायची होती. स्वामी शारदा काकूंकडे पाहत म्हणाले, ऐकलंस शारदे, जग काही तुला मिटवत नव्हतं, पण ते स्वतः चालायला शिकत होतं आणि त्याला ते आवडत होतं. त्याची काही तक्रार नव्हती. थोडा वेळ गेला. मग स्वामींनी मातीत बोट फिरवलं आणि शांतपणे म्हणाले, शारदे, सेवा केलीस, खूप केलीस, पण एक गडबड झाली. सेवा आम्हाला अर्पण करायची होती, स्वामींना, आणि तू हळूहळू स्वतःकडे ठेवायला लागलीस. मग काय झालं? ती सेवा राहिली नाही, ओळख झाली तुझी, ओळख. आणि शारदे, जिथे मध्ये मी येतो ना, अहम, मी, तिथेच दुखायला सुरुवात होते. मग शारदा काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. दुःखाचं नाही, पकडल्या गेल्याचं. स्वामी म्हणाले, आता एक काम कर शारदे, उद्या पुन्हा सगळं पहिल्यासारखंच कर, पण एक बदल कर. कसला बदल स्वामी? हे बघ, भाजी करताना म्हण, स्वामी, ही भाजी तुमच्यासाठी करते हा. काल रस्स्याची केली होती, आज जरा ही कोरडी आवडते ना तुम्हाला, कोरडं पिठलं, मग तेही करते. आवडेल ना तुम्हाला खूप. घरच्यांसाठी चहा करताना म्हण, स्वामी, हा चहा तुमच्यासाठी आहे बरं का, छान आलं, गवती चहा सगळं घातलंय. नातवाला भाडताना म्हण, खा रे सोन्या अजून एक पोळी. आणि मनात मात्र मला म्हण, स्वामी, खाओ अजून एक पोळी, प्रेमाने भरव. बघ नातवाच्या रूपात मी खातो की नाही. आणि मग बघ, घर बदलतं की मन. दुसऱ्या दिवशी शारदा काकूंनी अगदी तसंच केलं. काम तेच, लोक तीच, घर तेच. पण संध्याकाळी त्या अचानक हसल्या. कारण इतकी वर्ष त्या स्वतःचं घर सांभाळत होत्या, पण आज पहिल्यांदा त्या स्वामींचं घर सांभाळत होत्या. दिवस मावळला. रात्री पाठ टेकल्यावर त्यांना स्वामींचं वाक्य आठवलं, माणसांची सेवा थकवत नाही शारदे, मी करते हा विचार थकवतो. आणि स्वामी हे तुमच्यासाठी असं म्हणलं की कामही नाम बनतं शारदे, लक्षात ठेव. मंडळी, ही कथा जर मनाला स्पर्शून गेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून रात्री ऐकायच्या गोष्टी परिवारामध्ये अवश्य सामील व्हा. तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ.